नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जर तुम्हाला ऑनलाईन अकाउंट काढायचं असेल तर तुम्ही घर बसल्या स्वतः 5 मिनिटात तुमचं अकाउंट काढू शकता। तर याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचंय, तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता वेलकम टू बँक ऑफ महाराष्ट्र। तर अकाउंट उघडण्यासाठी या 4 गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तर अकाउंट उघडताना प्लीज बी रेडी विथ तुमचा आधार कार्ड किंवा नंबर तुमच्याकडे असला पाहिजे। त्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि एका व्हाईट पेपरवरती सही करून त्याचा फोटो काढून ठेवायचा आहे। त्यानंतर तुमचं ओरिजिनल पॅन कार्ड आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर या 4 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही लगेचच तुमचं अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काढू शकता। त्यानंतर येथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील। तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं ऑप्शन आय वॉन्ट टू ओपन न्यू अकाउंट वाया VKYC म्हणजेच व्हिडिओ KYC, तर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनच्या दोघं बॉक्सवर टिक करून लेट्स स्टार्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन पेज ओपन होईल। तर यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 5 टाईपचे अकाउंट तुम्हाला दिसतील। तर यामध्ये पहिला अकाउंट सेव्हिंग अकाउंट जनरल हे सिलेक्ट करायचं आहे। तर सेव्हिंग अकाउंट जनरल काय आहे आणि त्याचे फायदे काय असतील ते या ठिकाणी दिलेलं आहे। तर ही माहिती एक वेळेस वाचून घ्या आणि त्यानंतर खाली ओके या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला प्लीज सिलेक्ट ब्रांच, तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळील जी ब्रांच आहे ती दाखवली जाईल आणि येथे जर तुम्हाला ब्रांच दाखवत नसेल तर यासाठी तुमचं लोकेशन अलो केलंय का ते एक वेळेस चेक करून घ्या। जर तुमचं लोकेशन ऑन असेल तरच तुम्हाला तुमच्या जवळील ब्रांच त्या ठिकाणी दाखवली जाईल। त्यानंतर ब्रांच सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय। त्यानंतर कस्टमर इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाईल। तर यामध्ये पहिलं आहे टायटल, तर टायटल मिस्टर मिस जे काही असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका आणि लास्ट नेम टाका, म्हणजेच नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव, त्यानंतर आडनाव व्यवस्थित या ठिकाणी टाकायचंय। त्यानंतर मोबाईल नंबर, तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा ईमेल ID जो चालू ईमेल ID असेल तो ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील। तर पहिलं ऑप्शन वेदर यू आर अ पॉलिटिकली एक्सपोज पर्सन, म्हणजेच तुम्ही जर पॉलिटिक्समध्ये असाल तर यस करा, नाहीतर नो करा। त्यानंतर वेदर यू आर अ फिजिकली चॅलेंज पर्सन, म्हणजेच अपंग व्यक्ती असाल तर यस करा, नाहीतर नो करा। त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असाल तर यस करा, नाहीतर नो करा। त्यानंतर चौथ्या ऑप्शनमध्ये जर सफाई कामगार असाल तर यस करा, नाहीतर नो करायचंय आणि त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल, तो OTP या बॉक्समध्ये टाका आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर यामध्ये अपलोड पॅन कार्ड फोटो, तर तुम्ही तुमच्या पॅन कार्डचा फोटो काढायचा आहे आणि अपलोड बटनावर क्लिक करून पॅन कार्ड अपलोड करायचं आहे। त्यानंतर पॅन कार्डचा नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा व्यवस्थित या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचंय। तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल, तो OTP या बॉक्समध्ये टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय। त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन, तर यामध्ये तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस जर सेम असेल तर या बॉक्सवरती टिक करा आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट स्टेप पर्सनल डिटेल्स, तर यामध्ये तुमचं जेंडर ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचंय, तर मॅरिड अनमॅरिड जे असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर रिलिजन म्हणजेच आपला धर्म काय आहे ते या ठिकाणी बघून सिलेक्ट करा, तर हिंदू असेल तर हिंदू सिलेक्ट करायचंय। त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालंय तर एज्युकेशन या ठिकाणी सिलेक्ट करा। त्यानंतर ऑक्युपेशन तुमचा व्यवसाय काय आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। जर नोकरी करत असाल तर तुम्ही सॅलरीड या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। त्यानंतर ऑक्युपेशन सबग्रुप दिलेला आहे, तर यामध्ये तुमच्या व्यवसायानुसार पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ जन्माचे ठिकाण सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं ॲन्युअल इन्कम म्हणजेच वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाका। त्यानंतर खाली फादर नेम आणि मदर नेम तुमच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचंय। त्यानंतर नंबर ऑफ डिपेंडंट असतील तर टाका, नाहीतर 0 राहू द्या आणि खाली सिग्नेचरवरती क्लिक करून पांढऱ्या कागदावरती केलेली सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करा। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय। त्यानंतर नेक्स्ट स्टेप नॉमिनी डिटेल्स विचारल्या जातील, तर नॉमिनी डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत। जर नॉमिनी लावायचा नसेल तर या ठिकाणी त्यासाठी रिझन टाकावं लागेल।
तर येथे यस करून टायटल निवडा, मिस्टर मिस जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर नॉमिनीचं नाव टाका. नॉमिनीचं तुमच्यासोबत काय रिलेशन आहे ते या ठिकाणी टाका. त्यानंतर नॉमिनीचा बर्थ डेट टाका. त्यानंतर ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस यावरती क्लिक करा. नाहीतर दुसरा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर अदर बँकिंग सर्व्हिसेस तर या ठिकाणी डिजिटल बँकिंगचे ऑप्शन ऑन आहेत का ते फक्त चेक करा. दुसरं काही करायची गरज नाही. आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. तर सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर तुम्ही भरलेली माहिती एक वेळेस चेक करून घ्या आणि चेक करून खाली स्क्रोल करा आणि या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तर नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आपल्या अकाउंटची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर आता फक्त व्हिडिओ कॉलवरती केवायसी आपल्याला करावी लागेल. तर आता लगेचच केवायसी करायची असेल तर कॉल नाववरती क्लिक करा. त्यानंतर बँकसोबत तुमचा व्हिडिओ कॉल कनेक्ट केला जाईल आणि त्यांना तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि व्हाईट पेपरवरती सही करून दाखवावी लागेल. आणि आता तुम्हाला केवायसी करायची नसेल आणि दुसऱ्या दिवशी केवायसी करायची असेल त्यासाठी व्हिडिओ केवायसी तुम्हाला शेड्यूल करावी लागेल. त्यासाठी शेड्यूल फॉर लेटर यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी केवायसी करायची आहे ते डेट आणि टाइम सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे. तर सिलेक्ट केलेल्या डेटला केवायसी मध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड दाखवायचंय. व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला सही करून दाखवावी लागेल आणि अशा पद्धतीने तुमची केवायसी पूर्ण होईल. त्यानंतर तुमचं अकाउंट उघडलं जाईल. तर तुम्हाला तुमच्या ब्रँचमध्ये जायचंय आणि तेथे तुम्हाला तुमचं पासबुक कलेक्ट करायचंय आणि एटीएम कार्ड तुम्हाला पोस्टाने मिळून जाईल. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.